कष्टविष्ट करत जा, पैसा कमवत जा. तरुण मंडळी, बहीण आहे म्हणून सांगते, नोकरी सरकारी असली ना, किती बी काळा भंगरण, किती बी ढोला पोरगा असू द्या, बायको त्याला नाजूक आणि गोरीच भेटती. आणि तुम्ही किती हँडसम असले ना, सिक्स पॅक, जॉ लाईन, गुड लुकिंग, तरी तुम्हालाच म्हणावं लागतं, वय म्हण की, वय म्हण की एकदा, वय म्हण की, वय म्हण की, वय म्हण की एकदा, वय म्हण की. बेकार का आयुष्य आहे तुमचं. कष्टविष्ट करत जा जरा, आणि पैशाला कमी बी समजायचं नाही या जगात. इट डोंट जज बुक बाय कव्हर, इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे तुमच्या व्यक्तिमत्वाचं प्रदर्शन हे तुमच्या राहणीमानावरच केलं जातं, तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. आणि कुठलेच संत गरीब नव्हते. जे तुकोबाराय लहानपण मागतात ते काही गरीब नव्हते. 65 लाखाची सावकारकी आहे त्यांची. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे, आताचे 65 लाख नाही. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. एवढे जागीरदार होते, एका वाटणीचे. अजून 3 भाऊ बाकी आहेत त्यांचे, फक्त एकट्याच्या वाटणीचे. किती बैलगाड्या? 25. बारशिंगवेकर. पैशाच्या नाही, कागदपत्राच्या. कागदपत्र मीन्स स्टॅम्प पेपर. त्याच्यावर लिहिलंय की तुझं हे घाण माझ्याकडे आहे तर तुला मी त्याच्या बदल्यात ही मुद्दल देतोय. 50-100 एकर जमिनी एका कागदावर घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. एवढे जागीरदार तुकोबाराय होते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला सांगू तुम्ही संत गरीब आहे? नाथबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. आलेल्या माणसाला धनधान्य लुटायचं नाथबाबा. नामदेवरायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. जागीरदार होते नामदेवराय. दामू शेठ वडील आहेत त्यांचे, शेठ आहेत ते. ज्ञानोबारायांचे पंजोबा व्यवहारिक दृष्टिकोनातनं, ज्ञानोबारायांचे पंजोबा महाराष्ट्राची राजधानी देवगिरी असताना मराठवाड्याचे पंतप्रधान होते. जागीर होती त्यांच्याकडे व्यवहारिक. काय सांगता तुम्ही? गरीब राहणं वेगळं, गरिबीत राहणं वेगळं. 4 पुरुषार्थ सगळ्यांना माहित आहेत. प्रथम धर्म, द्वितीय अर्थ, तृतीय काम, चतुर्थ मोक्ष. सगळ्यात पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. गाव आपला, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देह पणाला लावला. आपल्या जिल्ह्यात, आपल्या देशात चाललं आपलंच पाहिजे. याला धर्माची ताकद म्हणायची. संख्या आपली जास्त आहे ना, आपलंच चालू द्यायचं. पुरुषार्थ आहे तो. धर्मासाठी जगणं आणि मरणं पुरुषार्थ आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेशिया महा करणे, काम बीज वाढवावे नाम. प्रथम पुरुषार्थ धर्म आहे. द्वितीय पुरुषार्थ अर्थ आहे पैसा. पैसा कमवणं पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवून नम्र राहिला की समाज म्हणतो काय चांगला माणूस आहे, पैसे आहे तरी नम्र आहे. पैसे न कमवता नम्र राहिलात की माणसं म्हणतात काय करणार, गरिबी आहे, झुकूनच खावं लागतं. असा समाज आहे. तुमच्या स्वभावाला किंमत नाहीये. तुमच्याकडे किती आहे याला किंमत आहे. कमवायचं, मागे पुढे बघायचं आणि कमवायला पैसा. पैसा कमवायला पैसा लागत नाही, पैसा कमवायला डोकं लागतं. खरं सांगते. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कोणाच्या जीवावर उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे, कूटनीती वापरता येते, गणिमी कावा जमतोय, स्वतःच्या माणसावर स्वतःचा विश्वास आहे, सगळा समाज एकत्रित आहे, हिंदू धर्म मानला जातोय, मारायची ती दुसरी आहेत, धर्मातल्याच विषयी काटा काढायचा नाहीये, भाऊकीलाच लुटायचं नाहीये. या सगळ्या स्वभावामुळे, एकत्रितापणामुळे, या मुठभर मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांना 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत मुघलांच्या नाकावर टिच्चून हस्तगत केले. हा इतिहास याच मातीचा आहे. आपण ती पिढी आहे. कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी राच्या 3rd इयरला आहे, लास्ट इयर आहे माझं. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, जेव्हा इंट्रोडक्शन होतं 1st इयरलाच, तेव्हा सरांनी त्याला प्रत्येकाला विचारत होतं नाव गाव. त्यालाही विचारलं, उभं केलं त्याला. का रे म्हणे नाव? उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं इथे. अक्का वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खस का तू? अरे दुसरं काहीतरी कर ना, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय? अरे तुला बोलता येत नाही, तू वकिली कशी करणार? म्हणला ततलं बोलू नका. अरे कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुझे शब्द फुटत नाही, तुझं वक्तृत्व प्रबळ नाही, तुला शब्द रचना मांडता येत नाही, तू बोललेलं पुढच्याला कळत नाही, तू काय वकिली करणार आहे?
मग मास्तर की सोडून दिल का म्हणला, तुला जर कोणी केस दिली तर. बर चल, एखाद्यानं दया येऊन तुला केस दिली बी, तू लढणार कशी म्हणला, कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुढच्याला कलल का, तू लल्लेली गल्ली पण पाहिजे. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जरा जिद्दीच होत. पोरगा म्हणला, सर असं करायचं नाही, तुम्ही काहीतरी सांगा, ते जर मी केलं नाही तर मी ऍडमिशन माघारी घेतो. सरांनी सांगितलं, पुढच्या लेक्चर पर्यंत 1 तासाचा गॅप होता पुढच्या लेक्चरला, पुढच्या लेक्चर पर्यंत 10 ग्रंथ रामायणाचे विकून दाखव, विकलास तर तुझं ऍडमिशन पक्क, नाही तर तू ऍडमिशन घ्यायचं नाही. पोरगा जिद्दी होता. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, पोराने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. आणि खरं सांगू का दादा, ज्या दिवशी अख्ख्या जगाला वाटतं ना याला जमणार नाही, त्याच वेळेस करून दाखवायचं. कारण जेव्हा समाज आपल्याला ग्राह्य धरतो तेव्हा यश मिळवण्याची मजा असते ना, त्याच्यासारखं सामर्थ्य दुसरं कशात नसतं. जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही, तेव्हा करायचं, त्याच्यात मजा आहे, बाकी कशात नाही. जेव्हा लोकांना वाटतं ना बोंबलत फिरतं, पुड्या खातं, पुरी बघतं, ह्याला काय जमतं, तेव्हा करायचं. आणि मी कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, आमची लेकरं खरंच वाईट नाही. तुम्ही काही म्हणा दादा, आमचा हिंदू धर्म खरंच श्रेष्ठ आहे. आपल्या हिंदू धर्मामधली पोरं इतक्या पटकन वाया जात नाही दादा. आपल्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री त्याला अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना, तरी तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे संस्कार हिंदू धर्माच्या पोराला आहेत, तेच करतो. एवढे वाईट नाही रे आम्ही. 100 एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं नाही ठेवू शकत. बरं इमानदारीनं सांगा, आर्मीत भरती होणारी संख्या कोणाची जास्त? हिंदूंची. बरं ते बी जागीरदार नाही, बरं शेतकऱ्याची, मिडल क्लास. आर्मीत जागीरदाराची पोरं भरती होतात का शेतकऱ्याची? शेतकऱ्याची. बरं आज ह्या संस्थेमध्ये शिक्षण घेणारी लेकरं, आळंदीला शिकणारी लेकरं, ही कुणाची? शेतकऱ्याची. करोडपतीचा भजन करत नाही रे, तो कचकच कांदा करतो. कळलं त्यालाच कळलं. तो सत्याला येत नाही, त्याला मन रमत नाही. प्रारब्ध लय चांगलं लागतं देव म्हणायला, उगाच काही देव मन रमत असतो वे देवात. काही माणसानं म्हणलं ना, अरे बारशिंग चांगला सप्ताह चालू आहे, ते म्हणतो हाय आपल्याला पटत नाही. काहीला म्हणलं की नाही, गेलता का? गेलतो, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो, मधनच आलो. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. अरे तुमच्या चुकाच नाही, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, या धर्म मंडपात तुम्ही सुखावत नाही, यात तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप आहे जे भजन करू देत नाही, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे पाप आहे जे तुला अहंकार निर्माण करून देत. हे पाप आहे जे अहंकारामुळे तू देवापासून लांब बस. अजून काय तुम्ही मला सांगा, पाप पाप म्हणजे काय? अरे स्वतःच चांगलं ज्याला कळत नाही याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? स्वतःच चांगलं कळत नाही. हो माझं याच्यात चांगलं आहे, कळत नाही असं नाही, कळतं सगळं, सगळं कळतं. कळत नाही असं बी नाही. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. आता मार मार मारतं बायकोला राती आणि सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरोबर कळत नाही, हात वावळून घ्यायचा बरं कळतो. आता काय करायचं, माय तिला ना टोपलाभर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याच्या, त्याला म्हणायचं काळं मनुक आहे, ताकद वाढती, गोड लागतात खा. खाईल का ग माय? मारशिंगवेच्या माय मावल्या, अगं किती बाटल्या टाकलेल्या असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणे याडा गावे लेंड्या नाट्या. कळतंय त्याला, नाटक करतय ती, सगळं कळतंय त्याला. आणि तुम्ही काय प्रयत्न करत जाऊ नका. अशी काय इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटत नाही. हे गोळ्याने इंजेक्शन काही होत नाही. अशी इंजेक्शन दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते या माय मावल्यानं मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शनच आणलं असतं आणि रातच दिलं असतं. घे कडू कडू घे, मेल्या संसाराचं वाटलं केलं म्हणजे घे, झोपीत दिलं असतं याला. आई शपथ सांगा दिलं असतं का नाही, रातच दिलं असतं म्हणजे लय करून त्रास दिलाय. तिला काही गरज नाही. अरे नवरा नीट नाही, मंगळसूत्राला काय खायचं का? अख्ख्या कुटुंबाचं वाटोळ केलं एका व्यसनानं. आणि हे बघा, व्यसन लागतं त्याचं कारणही संगत आहे. संगत चालणी मिळणं, कर्म चांगलं लागतं. हो काय वाटतं तुम्हाला? इथं बसलेले
गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त गाव आहे का दादा? एवढी फिरले तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पित. जाऊ द्या नका खाली बघू वर बघा, जाऊ द्या मरू दे तिकडे. सांगणार थोडीच आहे मी या विषयाकडे. इतकी बेकार असतं ना संगत. अर्जुनाने स्वतःच्या रथात भगवंताला बसवलंय, कर्णाला भगवंतानं स्वतःच्या रथात बसवून गंगेच्या किनारी नेलंय. हा अधिकार कर्णाचा होता. अर्जुनापेक्षा सामर्थ्यवंत, अर्जुनापेक्षा ताकदवर आणि अर्जुनापेक्षा ज्ञानी कर्ण होता. दानशूर होता. नडली ती फक्त संगत आहे. स्वतः भगवंताने स्वतःच्या रथात बसवला, गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं असा तसा नाही, अलतू फालतू नाही. अरे सूर्याचा पुत्र तू, तुला आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का? तोही माझाच रे, पण जो अधर्माच्या वाटेने चालला मी त्याला कधी माझा अधिकार देत नाही. जो धर्माच्या वाटेने चालला तो माझा आहे की नाही मी हे बघत नाही. जो धर्मासाठी आहे तो माझा आहे, जो अधर्माचा आहे तो माझा असला तरी माझा. मग नातं रक्ताचं असो नाही तर भक्तीचं असो, अधर्माचं नातं मी मानत. पण तू चांगला आहेस, चुकली ती तुझी संगत आहे म्हणून विनंती तुला आहे, देव आहे म्हणून सांगतोय ऐक माझं. अरे नको त्या दुर्योधनाशी सोबत चालू. तरी कर्णाने सांगितलं देवा सगळं कळतं मला, पण काय सांगू तुम्हाला, काय दिलदार मनाचा मित्र आहे माझा. अहो रस्त्यानं कधी चाललो आम्ही तर मला पालखीत बसवतो, माझी पालखी मागे असते आणि तो पुढे चालत चालतो. एवढं मोठं मन ज्या मित्राचं, त्याची संगत सोडायची तरी का? देवाने सांगितलं आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास की रे कर्णा. तुला पालखीत बसवलं जातं कारण तू समाजाला दिसू नयेस. तो स्वतः पुढे चालत चालतो कारण प्रत्येकाची नजर त्याच्यावर पडावी. त्याला माहीत आहे तू जर त्याच्यासोबत चालला तर त्याच्याकडे कोणी पाहणार नाही, प्रत्येकाची नजर तुझ्यावर ओळणार आहे. लक्षात ठेव तुमच्या दोघाची बराबरी नाही हे त्याला माहीत आहे, म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत झाकलं जातं आणि स्वतःचं सामर्थ्य समाजासमोर वाढवलं जातं. इतक्या कूटनीतीचा तो दुर्योधन आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता माझा शब्द नीट ऐका, देवाचंही ऐकू देत नाही त्याला संगत म्हणायची. माऊलींचं ऐकावं कान्ह पात्रेनं आणि पंढरीच्या गाभाऱ्यात जागा मिळावी ही संताची संगत आहे की वेश्येच्या मुलीची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. ही संताची संगत आहे की आमच्यासारखे सुद्धा तरले. संगत चुकीची आहे म्हणून कर्णासारखे सुद्धा आज समाजाच्या लक्षात नाही राहिले. पण विनंती एवढीच आहे, तुमचा पहिला ग्लास, तुमचा पहिला घास, तुमचा पहिला श्वास हा तुमच्या खिशातल्या पैशाने नसतोच. तुम्हालाही कोणतरी दानशूर करणंच भेटतो, तोही स्वतःच्या खिशातले पैसे पहिल्यांदा खर्च करतो. कशासाठी? आणि असं वागल्यावर पुढच्या पिढीला काय नावं ठेवायची? आता ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पर्राय गेली, पर्राय गेली, पर्राय गेली. नुसती पोरच वाया गेली होय. अरे पोरं वाया गेली त्याचं कारण आहे, बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पर्राय गेली. तू तसा पोरगा आहे. अरे तू म्हातारा असून मारुतीच्या वाट्यावर पत्ते खेळतो. अरे तू म्हातारा, तुला दिसत नाही, तू ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. तुला आहे गुणाचा, फक्त पोरच वाया गेली. कसं काय रे? आता या म्हातारा बाय कसं दारात बसून आजकालच्या काय पोरे आहेत वय, यांना काय लाज आहेत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, होय ग माय. आय ऍक्सेप्टेड की तुम्ही जेवढं केलं तेवढं आमच्या पिढीला जमणार नाही, तुमच्यासारखं कष्ट आमच्याच्याने होणारच नाही. तुम्ही करून करून करता तोंडानं वाया घालवता माहिती आहे. पण तुम्ही आत्ता काय करता? तुम्ही आता मिसरी चोळता. तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भगर वास आहे त्या मिसरीचा. तो नातीला कुठल्या तोंडानं सांगते ग? हा, मिसरी काय, तंबाखू काय, दारू काय, बाकी काय, व्यसन ते व्यसनच आहे. आणि ज्याला व्यसनानं नडवलं तो काय देवाजवळ जाऊन स्वतःला स्वतःची ओळख करून देणार आहे? मला सर्वस्वी विसरता आलं पाहिजे. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, नोहे सारिता निराळे लवण मिळविता आषडे. तुझ्यात आणि माझ्यात फरकच नाही राहिला पाहिजे तर अहंकार सुटला म्हणायचं. आणि ज्याचा अहंकार सुटला ना, माऊली सांगतात योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. तो योगी आहे ज्याला अहंकार नाही, त्याला काही तपश्चर्या वगैरे करायची गरज नाही. ज्याला कळलं की माझा विठ्ठलामुळे आहे त्याच्यासारखा मोठा योगीच नाही आणि त्याला जन्म मृत्यूचं बंधनही नाही. त्याला
कर्मच नाही, कारण त्याचं कर्मच आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. ज्याने समजून घेतलं की विठ्ठलच माझं सर्वस्व आहे, त्याला अहंकार नाही. ज्याला अहंकार नाही त्याला कर्मच नाही, कारण त्यानं जे काही केलं ते कोणामुळे केलं असं म्हणतो आपण. काय म्हणतो? आमचं जे काही आहे त्याच्यामुळे. बाबा काय गोड वर्णन आहे, तुझ्यामुळे देवा. जे काय असेल कृष्णार्पण, विठ्ठलार्पण, बा सांग तुझ्यामुळेच, तुझ्याकडेच आहे बाबा, मला विश्वास आहे. हे सगळं खोटं आहे माय, तुम्ही जिथं बसलायत ते माहेर. आणि इथं विठेवरचा मालक आहे ते म्हणचाल कुठे आहे? इथं कसं आहे दादा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन सांग कीर्तनाचा होयांग हाती रुजवर. विठेवरचा मालक साक्ष देतो म्हणे. म्हणून इथं घाबरायचं नाही. हसं वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्यानं रडा, नाच वाटलं नाचा. आता एखादी म्हण नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं नाचत होती सप्त्यात, तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संतीन आली होती म्हणपा तू या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. काय कलियोग आहे ना माय, काय पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी भजनात रमते ती मात्र नालायक आहे. ज्या बाईनं संस्कृती, मर्यादा, संस्कार सांभाळून संसार केला ती शिकलेली कमी म्हणून लोअर क्लास आहे. जी शिकली जास्त पण जिला संस्कार, संस्कृती, मर्यादा कळली नाही त्या बाईनं चपल्या घालून चपात्या केल्या पण ती हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली समाजाने, माहित आहे. देवाला मानणारा मूर्ख आहे, न मानणारा शाणा आहे. जो मानत नाही तो वेल एज्युकेटेड, जो मानतो इट इज अनएज्युकेटेड. आणि कुठला बेसिस? विज्ञान. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, दबाव. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. मिक्सरपासून चंद्रयानापर्यंतचं प्रत्येक केमिस्ट्रिकल सूत्र तुम्हाला शास्त्र वेदांमध्ये बघायला भेटेल. तुलसीदासांनी सांगितलेली हनुमान चालीसा या जमिनीपासून चंद्रापर्यंतचं पुरेपूर अंतर सांगते. इट इज स्पिरिच्युअलिटी. ही अध्यात्मिकता. पण काय झालं ना दादा, सुरुवातीला सांगितलं तसं कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. स्वतःच्या अहंकारात एवढे रमले की आम्हीच केलं याच भयाच्या पाठीमागं लागले. यांना कळलंच नाही की हे यांचं नाहीच आहे, हे सुरुवातीपासून असंच आहे. हा बुद्धी आहे खरं, पण तीही का माहित आहे. माऊली सांगतात, मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. व्यक्तीचं ज्ञान व्यक्तीच्या अगोदर जन्माला येतो. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर येतो? प्रकाश नीट नीट पहाटे उठावं लागतं त्याला. जे काकड्याला जागले त्यांना माहित आहे आधी काय येत. कळावा आम्हाला चातुर्मास, कळावं चातुर्मासानंतर येते ती कार्तिकी. कळावा आम्हाला विटेवरच्या मालकाचं सामर्थ्य काय, कळावा आम्हाला आषाढी कार्तिकी, कळावी आम्हाला तुकाराम बीज, आवलींचा समाधी सोहळा, कळावा आम्हाला विटेवरचा मालक त्यांना भेटायला जातो एवढी ताकद त्यांच्या संतपणामध्ये आहे. फक्त मीपणा सोडला पण विटेवरचा मालक कार्तिकीला आळंदीला जातोय. काय अधिकार असतो ना. कळावं. का कळावं? कळालं. कसं काय कळालं? माझ्या वडिलांची जे काही ज्ञान आहे ते माझं नाहीच आहे, पिढीजात आलं रे देवा. प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो, मग सूर्य उगवतो. आधी तांबडं फुटतं आणि मग सूर्य उगवतो. प्रकाश निर्माण कुठून झाला? मी तुमचं काय वाटोळं केलंय? तुमचं कसं आहे माहित आहे का? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. महाराज इथंच हा वर्षानं आला, म्हणला वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का बांधे तू. त्याला 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. मला सगळ्याला सांगत असतो, म्हणला आलेला तुझा
नारळ काय भाई द्यायचा नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काय ते चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ना खरंच तुम्ही हुशार आहे, ते हुशार आहे ज्याला कळलं. तू दोनदा एकटा झाला, तुझी बायकोकडे आहे, ती मला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा बारशंगी वगैरे किती नारळ दिले लेकरू होईल. मी तुम्हाला सांगते चित्त न ठेवता किती कीर्तन ऐकल्यावर तुम्हाला सुख लागेल. तुम्ही निस्ते मड्याला बसले आणि बसते, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. एकतर आपण येत नाही कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. मी आलोय ते उपकार समज, तू बोल. असं करतो तुम्ही माहिती महाराज. काही असं प्रेम बिम काय काय रे. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावी विन देव नकळे निसंदेव, गुरुविन अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे येरवी ना कळे, करतरी आवळे तैसा हारी. काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. पण आमची अवस्था द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, आणि तया काहीची कीर्तन घडेल ना आम्ही. जाऊ द्या, कळल थोड्या दिवसांना. असं महाराज बरं का, असत्य जगणाऱ्या माणसाला कसा परमात्मा कळणार आहे. अरे मन लावून बसत जा दादा, आपल्याला लय अवघड आहे. एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं एवढा कशाचा आनंद झाला. ते म्हणला कंडक्टरला फसवला. म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. खरंच कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. अशी गत आहे आपली. काय जाणार आहे ते संतांचं. आपलं चित्त नाही, आपलं मन लागत नाही, आपली नजर पवित्र नाही. किती संतांनी सांगितलं ऐकलं तरी फायदा नाही ना. इथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. म्हणून विनंती आहे, कमीत कमी मला कळत नाही एवढं तरी मला कळावं, त्याला शाना म्हणायचं. पण कळत नाही हेही ज्याला कळत नाही, अशी आपली गत आहे. म्हणजे आम्ही मूर्ख आहे हेही आम्हाला कळत. म्हणून विनंती आहे, आम्हाला कळत नाही देवा, म्हणून गोमटी ते करा माझे भार ओझे. म्हणून तर आम्ही म्हणतो माझं चांगलं, माझ्यापेक्षा चांगलं ज्याला कळतंय त्याने करावं. मी त्याच्या मध्ये मध्ये करू. मी आपलं कर्म सत्य ठेवावं, मी आपली संगत चांगली ठेवावी, मी आपला सत्याचा पाठिंबा द्यावा. आहे थोडा त्रास सत्याला, पण अपयश कधी नाही. होईल त्रास. आज लोक नावं ठेवतील, उद्या ठेवतील, परवा ठेवतील, ठेवतील अनंतकालापर्यंत, पण यश आहे. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा बुडवला, जो देहूनं काव्यरचना करायला तुकोबांना नकार दिला, आज त्याच देहूला त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदल आहे. सत्य ना दादा, ते पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे, तरी आजही सामर्थ्याने आम्हाला गाथा माहित आहे. काही माणसं म्हणतात चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. नाहीये रे, चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये दादा. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे आयुष्यभर लक्षात ठेवा. ही सत्यता आहे म्हणून ते आहे, तर हेही राहणार नाही रे. सत्य एकच आहे इथे, तो म्हणजे परमात्मा. आणि परमात्मा काय हे ओळखण्यासाठी नम्रता हवी आहे. कारण देवाकडे जाऊ नये, जर मला माझाच मोठेपणा गाजवायचा तर देव मला कळणारच नाहीये. मी माझा मीपणा बाजूला ठेवावा तेव्हा मला देव ओळखू येतोय. नाहीतर आपली अवस्था कशी आहे. बलिप्रतिपदा माहित आहे. बलिप्रतिपदा कधी असते. वा हुशार आहे तुम्ही दादा. दिवाळीत. नाही, पुढे बसलेले सगळे वारकरीच आहेत ना म्हणून माहित आहे महाराज. दिवाळीत त्याला आपण काय म्हणतो, बऱ्यापैकी आमच्या भागात त्याला पाडवा म्हणतात. दिवाळीचा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं. हा हुशार आहे दादा तो पण महाराज बरं का. झालं नाही पण माहित आहे, बायको नवऱ्याला ओवाळते, बायको नवऱ्याला ओवाळते. दादा लवकर माहित आहे ते बरं आहे महाराज बरं का. बायको नवऱ्याला ओवाळते, भाऊबीजेला बहीण ओवाळते, पाडव्याला बायको ओवाळते. पाडव्याला नवरा ओवाळायचा आणि भाऊबीजेला भाऊ ओवाळायचा. दिवस चुकू द्यायची. हा भाऊलाही असतात, भाऊबीज चुकली तरी हरकत हा नाही. सक्कात मावस चुलत आते मामेलय असत, पण पाडवा चुकू द्यायचा. पाडवा लक्षात ठेवायचा महाराज बरं का. मग पाडव्याला कोण ववाळायचा. नवरा ववाळायचा. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या आणि परमात्म्याला म्हणल्या, देवा रोज भक्तांना आधी दर्शन देता, आज माझी वेळ आहे की नाही, आज पाडवा आहे म्हणे, आज मी तुम्हाला आधी ओवाळणार. 16 शृंगार केलाय, काय देखण्या दिसतायत. एवढं सुंदर नटून तटून परमात्म्यासमोर उभा आहेत आणि एवढं देखणं रूप रुक्मिणीचं बघून नवरा आहे परमात्मा. बायकोला म्हटला, काय गोड दिसतस ग.
साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो. कुणी नुसतं म्हणावं ताई छान कीर्तन केलं, ताई मंडपावरच, ताईला अक्कल पाहिजे, सांगणाऱ्यांना आयुष्यात पहिलेच कीर्तन ऐकलंय, तू त्याचं कुठं मनावर घेती, हे की नाही. माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो, देवानं केल्यावर का येणार नाही. कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदर, तुमचं नशीब आहे तुम्हाला भेटले, लय असतील पण आपल्यासारखे नाही, हुडकोण नाही. देवाला मनातलं सुद्धा ऐकू न सांगता तुम्हा कळू येते. देवाला मनातलंही ऐकू जातं. देव पण म्हणले, तू आता ये वावाळा आहे, तुला दाखवतो, तू देखणी आहे ना, तू ये. देखणेपणाचं कौतुक नसावं कधी. आली हा आपल्याला असावं, पण दुसऱ्याला सांगून आपल्या आपण प्रेम करायचं स्वतःवर. या विषयाकडे रुक्मिणी माता मनामध्ये किंचित अहंकार घेऊन परमात्म्याकडे जात आहेत, पण देव काही सापडत